750 मध्ये एवढा बिंदास पादुका आहेत आमच्या सोडू नाही संपूर्ण नाही वाटतं आम्हाला. मित्रांनो चालत चालत जातो ना. अरे सांग की लवकर थांब दे जरा लवकर लवकर सांग. मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाला अगदी समोर रथाला स्पर्श पुढचं झिंग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो ट्रॅफिक लागली आहे. आधी आहे माझ्यासोबत. आम्ही मस्त चालत चाललोय एकदम फुल. प्रसाद पण आहे आपल्यासोबत. पादुका आहेत आमच्यासोबत. सगळेजण आहेत मित्रांनो मस्तपैकी. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी जय राम. जय हरी. कुठून आले? आनंदाश्रमहून जावली. काय नियोजन आहे येण्याचं मागचं कारण काय? आता जी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे आता आज रिंगण सोहळा आहे. यासाठी आम्ही सर्व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी व परमपूज्य श्री अरुण काका यांना पादुकांसमवेत आम्ही सर्व आलेलो आहोत. कुठल्या पादुका आहेत माऊली? या यावली श्री क्षेत्र आनंदवाडी इथल्या पादुका आहेत. तुम्ही कुठले? आम्ही मूळ सोलापूरचे आणि आम्ही तिकडे आश्रमात सेवा करायला जात असतो. प्रॉपर सोलापूर का? प्रॉपर सोलापूरचे. माऊली तुम्ही? पुणे. पुणे. किती वर्ष झाले? अनेक असतो आपला आनंद आश्रम येते यावलीमध्ये. बरं. आता पालखीनंतर परत आश्रमात जाणार का? हो. वा 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 चालतंय. जय हरी माऊली. जय हरी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत. आणि आजचा रिंगणाचा दिवस आहे. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर आज तो रिंगणाचा दिवस. तसंच परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांच्या पादुका आम्ही घेऊन चाललोय. चालत जो आनंद मिळतोय तो असा द्विगुणित आहे आनंद, ज्याचा आम्ही शब्दात मांडणी करू शकत नाही याची. त्यामुळे आनंद आहे. तुम्ही पण हा व्हिडिओ मस्त बघा, एन्जॉय करा. आणि अजून काही नवीन गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू शकेन. पण वारी बाबतीत नाही, असं ऑल ओव्हर तुम्हाला कुठलं बघायचं असेल तर नक्की सांगा. आणि आत्ताच्या सुरुवातीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट मला प्रोत्साहन देत राहतात. धन्यवाद. मित्रांनो ते राहिलं, ही गोष्ट करायची राहिली. तर प्रसाद, आज आपण रिंगणाला आलो. होय. अण्णांच्या आशीर्वादाने. हे ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे ज्यांना येता आलं नाही त्यांच्यासाठीच हे साधन आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींबद्दल तू काय सांगते? आता तू जे काम करतोय श्री ते एकच नंबर आहे. कारण या व्लॉगच्या माध्यमातून तू सर्वांना रिंगण सोहळा दाखवणार आहे. म्हणजे ते इथं येऊ शकले नाहीत
त्यांना सुद्धा हा रिंगण सोहळा अनुभवायला मिळणार आहे. एकच नंबर हे साधन आहे जो ब्लॉग. आणि आता चालताना तुला काय आनंद मिळतोय, कसं वाटतंय तुला? आता खूप आनंदच आनंद आहे, परमानंद आहे सध्या. कारण काय हे सर्व वारकरी बंधू सर्व भजन करत जात आहेत. या गजरामध्ये आम्ही सर्व अभिषेक, मी, श्री असे म्हणून सर्वजण काकांची पादुका घेऊन जात आहोत. यातच आम्हाला खूप आनंद मिळतोय. आणि आता थोड्या वेळात आता रिंगण सोहळा अनुभवायला मिळणार आहे, तोही आम्ही थोड्या वेळात दाखवूया. बरं, हा माईक का वापरतोय आपण? हा माईक कारण का की आता टाळ वगैरे मागे चालू आहेत, त्यामुळे आवाज क्लिअर येत नाही, त्यामुळे तो माईक आहे. वा वा वा, म्हणजे लोकांपर्यंत जे जाईल ते चांगलंच जावं. ह्याच हिशोबाने हा आम्ही माईक घेतलेला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आणि प्रॉपर एक आनंद आश्रमचा पत्ता तुम्ही देऊ शकता का? हां, प्रॉपर म्हणजे मोहोळ इथे आहे, मोहोळच्या पुढे अनगर रोडला जातानाच आहे यावली दत्त मंदिर. एवढं जरी म्हणलं तरी कोणीही सांगतं. आणि प्रॉपर एक नाव जर सांगायचं झालं, दत्त मंदिर खूप आहेत कारण. हां, तर प्रॉपर पत्ता कसा असेल? प्रॉपर आनंदाश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी हा पूर्ण पत्ता आहे. धन्यवाद. तुम्ही सांगितली, तुम्ही ही माहिती दिली. उत्सव असला की उत्सव होतोच. हो, उत्साह असल्यावर उत्सव आराम होतोच. नाहीतर खूप जणांचं असं असतं की नाही का, काय ती म्हण काय, अति उल्हासात फाल्गुन मास असं होतं. म्हणजे काही सगळं करू वाटतं पण काही नाही तसं ऑलमोस्ट. तर हा व्लॉग पूर्ण बघा. आणि मलाही सुद्धा आस लागलेली आहे, कारण पहिल्यांदा आहे, त्यामुळं काय कसं होणार आहे. हे एक महत्वाचं. प्रसादचं हे पहिलंच वर्ष आहे मित्रांनो. आम्ही दोघं तर दुसरं वर्ष आहे. हातात घ्या माईक आणि आम्हीला विचारा कसं वाटतं. अभिषेक, तुला कसं वाटतं यावेळेस येऊन आणि असं सर्व पादुका वगैरे घेऊन जाताना? खूप आनंद होतोय, कारण गुरुदेवांचे पादुका सोबत आहेत आपल्या. आणि ते पकडून जाताना काही म्हणजे थकवा वाटत नाही, काय नाही. एवढ्या लांबून चालत आलो पण अजून पाय काय हे म्हणजे चांगलेच आहेत, वाटत नाही आपण एवढ्या लांबून चालत आलो. कारण बसावं असं वाटतं. कारण आपल्यासोबत गुरुदेव आहेत. आम्ही घरापासून आलोय ना, नाही म्हणलं तरी खूप आहे ना, आम्ही 2-3 तर किलोमीटर आलो आपण. चाललोय भरपूर. पण मजा आली असं, कारण गुरुदेव सोबत आहेत आपल्या. म्हणून आपण काय थकणार नाही, काय नाही. गुरुदेवांसोबत आणि या भक्तिमय वातावरणात खूप न्हावून गेलेलो आहे आम्ही. म्हणजे रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. वा, या गजरामध्ये नाहून गेलेले संपूर्ण. नामनामाचा जो आनंद आहे, सुख आहे, परमानंद आहे. निदान एक तास तरी रामनाम करूया, सगळे मिळून करूया. तुम्ही पण करा, आम्ही पण करतो. चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाला अगदी समोरून पाहण्याचा चांगला चान्स मला मिळालेला आहे. आज आपले 2 मित्र पण आहेत. रथाला स्पर्श एक मिळणं पण होतच आहे. बघू शकता किती छान पद्धतीत इथे पालखी असते मित्रांनो. पालखीसाठीचे 2 ते साचे केलेले आहेत.
इथं बस इकडे कोण नाही नाही येऊ देणार नाही चल तरी आता कोणी नाही येते पुढे आहे ना
सो गाइस तुम्ही बघताय व्हिडिओत आता मीडिया आले जय महाराष्ट्र चॅनलचे प्रवक्ते आलेत आणि कॅमेरामॅन पण आहेत, मुलाखत घेत आहेत. आता आपण मोबाईल लागत नाही राडाव सगळा. या मंडपाच्या खालीच मित्रांनो माऊलींच्या पादुकांची पालखी आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दर्शन स्क्रीनमध्ये बघून दर्शन घ्या मित्रांनो. गर्दी बघा, गर्दी प्रचंड गर्दीच्या या वातावरणात माऊली मंडपाच्या खाली थांबलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता माऊलींच्या पालखीचं दर्शन तुम्हाला कॅमेऱ्यातनं मिळतंच आहे. त्या क्षणाचा क्षणांचा तुम्ही पूर्णपणे आनंद घ्यावा आणि हा आनंदयोग प्रत्येकाच्या नशिबात जावा म्हणून या चित्रफित या व्हिडिओमुळे सर्वांपर्यंत पोचवायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे अविस्मरणीय क्षण म्हणजे कधीच तुम्ही विसरू शकणार नाही असे काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे बघत राहा आणि आनंदी राहा, प्रसन्न राहा. धन्यवाद. जय हरी. कुठून आले? आनंद आश्रम आनंदवाडी या सिद्धक्षेत्रावरून आले आम्ही. होय. आता रिंगण पहिल्यापासून बघितलं का? हो. कसं वाटलं? काय होतं तुमचा अनुभव? खूप छान असा अनुभव होता. माऊलींचा घोडसवार वाहतो, पहिले धावतो, त्याच्यानंतर माऊली स्वतः असतात घोडसवारमध्ये, तेव्हा रिंगण होतात, 3 राऊंड होतात माऊलींचे. जयसूर माऊलींचं गोल रिंगण होतं वेळापूर पासून 3-4 किलोमीटर वरती. त्यानंतर माऊलींची पालखी प्रदक्षिणा मारून लोक सगळे टाळ मृदंग वाजवत बसतात. आणि सुरुवात कशी होते म्हणजे तेव्हा मैदानात येता, या मैदानात येता रिंगणामध्ये तर सुरुवात कशी होते? पहिल्यांदा टाळकरी सगळे वारीतले लोक सगळे कडनी उभं राहतात. 750 ते एवढ्या दिंड्या सगळ्या पूर्ण येतात दिंड्या. आणि टाळकरी, विनेकरी, तुळशी महिला, पकवाजवाले सगळे येऊन पूर्ण फेऱ्या मारतात. आणि फेऱ्या मारल्यानंतर सांगा ना आम्हाला ते रिंगण म्हणजे अश्व माऊलींचा एक असतो आणि स्वाराचा एक असतो. त्याचे 2-3 रिंगण पूर्ण राऊंड होतात. अश्वाच्या घोड्याला पहिल्यांदा पुढे फिरतो आणि नंतर माऊलींचा अश्व. पालखीचं प्रस्थान हे झालेलं आहे. सगळी वारकरी मंडळी पण निघालेली आहे. हे बघा, चला चला आपली मंडळी कुठे आहेत बघू. चला. हे कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. होय. काय बघितलं? तू काय बघितलं रिंगणात? मी रिंगण बघितलं. रिंगण म्हणजे घोडा पळतो आणि घोड्याची जी पावलं उठतात ते लोक माती घेऊन घरी जातात, कपाळाला लावतात. मग पुन्हा पालखीचं तिथं मग भक्त जे असतात ते खेळ खेळतात. खेळ खेळल्यानंतर ते आरती किंवा काही असेल ते करतात. पुन्हा पालखी पुन्हा मेन रोड हायवेला निघते. निघाल्यावर तिथं विसावते. मग ते झाल्यानंतर पंढरीच्या वारीला पुन्हा सुरुवात होते. मी औरंगाबादहून आलेली आहे आणि मी पहिल्यांदाच आले. मला खूप छान वाटतंय. म्हणून मी एकटीच आलेली. पुढं सर्वजण आमचे लोक पाठीमागे आहेत आणि माऊलीचं दर्शन घेतल्यामुळं खूप छान वाटलं. खूप मी देवाची आभारी आहे की मी नशिबाने माझं एवढं पुढं येऊन दर्शन झालं आहे. मला त्याच्यामुळं खूप आनंद वाटतोय. रामकृष्ण. मित्रांनो तुम्ही बघू शकता परमपूज्य सद्गुरू साक्षात अरुण काका यांच्या पादुकांचं दर्शन भाविक भक्तगण कशा प्रकारे घेत आहेत. याप्रमाणे ही वारी असते मित्रांनो. आज वेळापूरचा ठाकूरबुवाचं दुसरं रिंगण झालं. ह्यात तुम्हाला टाळांचा आवाज, टाळांचे प्रकार, पकवाजाचे प्रकार दाखवले. ते बघताना तुम्हाला आनंद किती झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि हे बघा इथं परत एकदा उत्सव संपत नाही, आनंद हा थांबत नाही. जय हरी माऊली. कुठनं आले तुम्ही? पुसद कुठनं? पुसद पूर्ण वारी करताय का? किती वर्ष झाली? झाली 35. 35 वर्ष वारी करताय. पूर्ण चालूनच करता का? नाही काही एस्ट नाही केले. बर बर. मग आता पंढरपूरकडे कधी निघणार? आता उद्याला. उद्या? आज मुक्कामीतच का? नाही आजचा मुक्काम भेंडी शेगाव. पुढं का? हो. बरं, आता मग इथनं किती वेळ लागेल तिथं जायला? इथं का? इथनं हा इथनं म्हणजे काय अर्धा तास. अर्धा तास. बर बर बर. चालत तरी वेळ लागत असेल? चालत वेळ लागते. दुपारचा ठेपा येतं खाली जेवणाचा. हा. आता निम्या रस्त्यामध्ये. तोंडल्या बोंडल्याला किती पोचते मग? आता तिथं जवळ अर्धा तास लागत. अर्धा तास. मग तिथून ते दिंडी येते. हा. आमचं दोन्हीचं मिक्स होते. तुकाराम महाराज आणि तुकाराम माऊलीचं. महाराजांची आणि माऊलीची. ते मिक्स झाले की मग ते एकूण पलीकडे निघून जातात. आम्ही इकडे जातो खाली. ओके. मग वेगळा रस्ता मग धरला? जास्त वेगळा रस्ता. बरं, तुम्ही किती वर्ष वारी करता? आम्ही हे 4थं वर्ष. जास्त दिवस नाही. आम्ही पहिले ड्रायव्हर करीत हा, होतो. आता माऊलीची सेवा चालू आहे आमची. आनंद मिळतोय ना? हा? आनंद आहे ना? हा, लय आनंद आहे की. 1 महिना झाला ना. काय मला तुमची अनुभूती सांगाल? अनुभव काय नाही. सगळ्या गोष्टीमध्ये आनंद आहे याच्यामध्ये. सुखरूप मध्ये संसारात सुखरूप, सिरियल मध्ये जीवाला अजून कितीतरी आनंद. सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. असं माणसाला असं वाटतं की बाबा हे अजून महिनाभर आपलं सोडू नये. संपूच नाही वाटतं. आम्हालाही वाटतं. सोडू नाही वाटतं की अजून महिनाभर दिन आम्ही तर म्हणतो वर्षभर चालू राहावी असं वारी. बघताना कसं आहे की आनंद आहे यार. असं कितीतरी आनंद आहे. माणसाचं हुरूप भरून येतं ह्याच्यावर. करून येतो. असे दिंडी जवळ जसं येतं. शब्दात मांडताच येत नाही. हा, लयच अवघड आहे हो. लयच चांगलं आहे. लय भय आहे. असं आहे. म्हणजे जसं जसं पंढरपूर जवळ येतं ना तसं तसं करमत नाही. हा. अजून वाटतं की 8 दिवस राहावं पुढं. पण आनंद मिळतो. आणि लय आनंद मिळतो. चांगलं आहे. अजून तिथं आता वाकडेला उद्या चला हा. रिंगण बी राहते. आणखी घरी करमतच नाही. मुक्काम हा. हे टाइम आला वारीचा की घरी करमतच नाही. इकडेच आम्ही महिनावारी करतो पंढरपूरची. हा. परभणी जिल्हा आहे आमचा. परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुका गाव बरं बरं. कोठाळा. आता किती दिवसात पोहोचणार मग आम्ही पंढरपूर? काय आता उद्याचे दिवस आहे ना. हा. हा, उद्याचा मुक्काम तिथं वाकडीला. हा. एकादशी शनिवारी, रविवारी एकादशी. रविवारी म्हणजे शनिवारी संध्याकाळी जातो मी तिथे. पंढरपूर म्हणजे विठ्ठलाला आहे भेटलं की. बस. जय हरी माऊली. झाली आम्हाला थोडी दिंडीची माहिती द्या ना. आमची दिंडी आम्ही 94ला चालू केली. 1994ला. आमच्या दिंडीचा नंबर 145. आमची दिंडी म्हणजे श्री संत सेवालाल महाराज बंजारा समाज दिंडी. जंगलामध्ये राहणारा समाज, व्यासनी समाज. त्या समाजाला परवर्त कसं करावं, निर्व्यासनी कोणत्या गोष्टीत, त्याचा एकच उपाय की संत समाजामाशी त्या ठिकाणी निर्व्यासनी म्हणू शकत नाही. म्हणून दिंडी सुरुवात 94 पासून केलेली. आमचे गुरुवारी मारुतराव महाराज आता ठाकूरबाजी समाधी आहे ना, तेच त्याचं त्या ठिकाणी मूळ पुरुष त्याचे गुरु आहेत ते. आणि त्यायोगाने हा चाललेला सोहळा आहे. आणि सोहळा म्हणजे प्रत्येवर असा सोहळा नाही, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि एवढे आता एवढी पब्लिक आहे, एक बी तुम्हाला उपाशी राहिलेलं दिसणार नाही. सर्व आनंदामध्ये. आता माझं रनिंग 70 चालू आहे, तर आणखीन मला दवाखान्याची गोळी घ्यायची गरज पडली नाही. हे सगळं माऊलीचा उपकार आहे. म्हणून आता त्याचं काय वर्णन करावं, जेवढं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. काय सांगू संतांचे उपकार म्हणजे निरंतर जागे होती. रामकृष्ण हरी. धन्यवाद मोहन. रामकृष्ण.
कसं आहे? एकच नंबर आनंद सोहळा आहे. सुट्टीच नव्हतो. होय ए पुढच्या वर्षी वारीला यावंच लागते. यावंच लागतंय. अरे कंदले प्रसाद ड्रोन शूट बघा मित्रांनो. का बेपशा शोधली वारी. एकच नंबर. एकच नंबर. काय केला का नाही? फिरलो किती. दिवो आला का नाही अजून? दिवो आत्ता आलाय. ए बाप रे ट्रॅफिक मध्ये नुसतं ट्रॅफिक जीव. नसतं बाप. बरं झालं का नाही पादुका आणलं. मग चालत आला होती. बरं झालं. बाकीचं कसं वाटलं वारी? एकच नंबर. मग पालखीचं दर्शन घेतलं का नाही? घेतलं की. कसं वाटलं सांग की जरा बोल की. घेतलं की दर्शन. कसं होत आहे? कसं होतंय? ऊर्जा येते. ऊर्जा अंगात. होय सांग थोडा मला जरा. उत्साह येतोय. तुझं आजचं दिवसाचं तू चालत आला आमच्या सोबत. तुला गाडीतनं घेतलं त्याच्यानंतर तुला कसं वाटलं? सगळं ते चालत येताना चालत चालत येतानाच दिंडी अबे येते सांग की सगळं. लवकर आहे. थांब बे जरा. दम खा. लवकर सांग. दिंडी यालती. दिंडी सोबत याल तू. का भारी वाटाल तर. सगळे मस्त टाळ वाजवायचे. जय हरी. वस्त्र असलं भारी खतरनाक. त्यात आपल्याकडे हे नवीन आलंय गणवेश माईक भयानक आहे ना. क्लिअर आवाज येतोय. कसली गर्दी बिर्दी खतरनाक आहे. गर्दी मग हे सगळे भक्त विठ्ठलाची भक्त आहेत. दर्शनासाठी जातील. तिकडे आळंदीवरनं येते. काय कोणाचं भारी असतं विषय खोल आहे. प्रसाद लई खतरनाक. सोलापुरात मी यावं बघतो. कसली रेंज माणसं. रेंज नाही तर फोन लावायला इतकी माणसं. त्यांना तर किती जाम फोन झाले. लावलो. लई जीव गेला की रे फोन लावताना. फोन लावून रेंज नाही फोनला. इतकं जाम रेंज झालंय. नाही माणूस जागेवर नाही. काय खरं काय खोटं की. हां. आपल्या युट्यूबला दिसतंय की पण युट्यूबला दिसतं. आता नंतर सोडायचं. एक 2-3 दिवसात जावं लागतंय. हा. तर काय तर उपयोग आहे. नाही तर कुठलं काय. रेंजच नाही. तुला एडिटिंग येत नाही तर तुला दिलो असतो. हां. चालतंय तेवढं सबस्क्राईब सांग मग सोलापूरकरांना हा. तुझ्या स्टाईल मध्ये. ये मग इकडं. चाललं की आता प्रसाद कनले तुम्हाला सांगतात प्रॉपर सोलापुरी. प्रॉपर सोलापुरी. हां. हे बघा मला सांगालो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नाहीतर तिथं मी येऊन करतो बघा. सबस्क्राईब करताय बघा. सबस्क्राईब करताय. प्रसाद कनले म्हणजे सोलापूरचा आधारस्तंभ आहे. नाही हो. आम्ही सोलापूरची आण बाण शाण फक्त प्रसाद कंदले. नाही. चालतंय सबस्क्राईब करा तेवढं सांगण्यावर. सबस्क्राईब आदेशावरून. चला चाललं रे. चल ट्रॅफिक खतरनाक गर्दी आहे मित्रांनो यावर्षी. मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. यावेळी खूप गर्दी आहे. बहुतेक पशाला आणल्यामुळे गर्दी झाली असं वाटतंय मला. होय पशा तू आल्यामुळे गर्दी झाली वाटतं. काय माहिती म्हणते तुला काय वाटतं? आनंद दुसरा काय. पशा आणल्यामुळे गर्दी झाली का? हा, हा. आला नाही ना. मागच्या वर्षी आला नव्हता ना. हा. मित्रांनो ट्रॅफिक बघा तुम्ही तेवढं. मस्त ट्रॅफिक आहे मित्रांनो. आणि आमच्या दोन कलाकार वृत्ती गाडीत येत आहे. त्यांचा काय किस्सा आहे? ते आता काय झाले त्यांना चालणं होई नाही. हां आता चालत चाललेलो आम्ही. त्यांनी काय आयडिया केले. पोलीसची गाडी दिसली. पोलीसच्या गाडीत जाऊन हरलेत म्हणून बसू म्हणले. हां थोडा आम्हाला हां. बसलेत. आता गाडी दिसली की काय करू माहिती का? अरे तुम्ही इथं आहे. बापरे म्हणायचं आम्ही कधीपासून शोधतो. चला थांबायचं का मग? कसं काय तुम्ही सांगा काय थांबू.
अचानक तोंडले बोंडलेला जायचा प्लॅन ठरलाय हे तर सांगितलंच नाही. अचानक तोंडले बोंडले. मित्रांनो चालत चालत जाताना गाड्यांच्या मधनं ट्रॅफिक जे आहे थांबलेलं त्याच्यामधनं चालण्याची मजा आहे ना म्हणजे असंच एक आनंद म्हणून मी मोर ओम ते दोघी प्रसाद अभि सगळेजण असे चालत चालू. तुम्ही ट्रॅफिक बघा खतरनाक नेक्स्ट लेवल ट्रॅफिक आहे. वारी देतनं चालली आहे मित्रांनो. जरा वारीचं जाऊन शूटिंग घेऊ मित्रांनो. कुठून खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. ओरिजिनल बघायचं आणि ओरिजिनल सबस्क्राईब करायचं. अभि म्हणजे सांगताच येत ना आता. आनंद असा गंगलात मावाने आनंद भारी आहे का नाही पडलं. एकच नंबर. मागच्या वर्षीपेक्षा एकदम भारी झालं. मागच्या वर्षी काय आपण रिंगण बघितलं लगेच रिटर्न होतो. या वर्षी आता संत भेट असं नियोजन केलंय की डायरेक्ट तोंडले वळून. असली ट्रॅफिक आहे पण बघ ना. हे काय समोर चिन्ह थांबलाय. भैया मामा चिन्मय आहे. आम्हाला छान वारीचा अनुभव मिळतोय. वेळापुरते तोंडले बोंडले करत छान प्रसाद आधेमध्ये मिळतो. कसा काय छोटी वारी आमची होती. कसं आहे भात मस्त आहे का. हा भूक लागली होती अचानक. मस्त पैकी एकदम नियोजन. चला मित्रांनो हे खातो आणि मग पुढचं सीन तुम्हाला दाखवतो.